नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. आज दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी श्री गणपती पंचायतन संस्थान सांगली श्री गणपती मंदिर येथे कृष्णामयी महोत्सव 2025 अहवाल पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा तसेच कृष्णामयी महोत्सव 2026च्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमाला माननीय हिज हायनेस श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सद्गुरू पूजनीय दीपक नाना केळकर महाराज, माजी आमदार माननीय नितीन राजे शिंदे, माननीय समितदा कदम, हरिभक्तपरायण माननीय श्री मनोहरलाल सरडा, माननीय श्री जयदीपजी अभ्यंकर, सर्व संप्रदायांचे प्रमुख, कृष्णामयी समितीचे महेंद्र चंडाळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री बंटी अग्रवाल यांनी कृष्णामयी महोत्सव 2026च्या नियोजनाचा सविस्तर आराखडा सर्व उपस्थितांसमोर मांडला. मार्गदर्शन करताना माननीय नितीन राजे शिंदे यांनी सांगलीकरांची ही पवित्र यात्रा सर्व हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरी केली पाहिजे असे मत व्यक्त केले. माननीय समितदा कदम यांनी कृष्णामयी यात्रा ही सांगलीकरांची अस्मिता असल्याचे नमूद करून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक, माननीय पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत सुरक्षा व्यवस्थेची स्वतंत्र बैठक, राज्यातील आणि देशातील मान्यवरांना तसेच महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमंत्रण देण्याबाबत तसेच पर्यटन, सांस्कृतिक आणि कला क्रीडा विभागामार्फत आवश्यक भराव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन महाराजांचे शुभ आशीर्वाद लाभले. तसेच माननीय दीपक नाना महाराज, माननीय मनोहरलाल सरडा यांनी आपले अमूल्य मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन केले. या बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांनी एकमुखाने कृष्णामयी महोत्सव 2026 हा अधिक भव्य तसेच व्यापक आणि उत्साहात साजरा करण्याचा संकल्प केला. यावेळी किशोर गोंधळेकर, शिरीष जोशी, प्रताप पवार, तेजस पवार, श्री विजय कडणे, दादा सारंग पवार, संदीप ताटे, मंगेश जगताप, स्वप्नील मस्कर, राजू आंबी, मोहसिन मुल्ला, विजय खोंद्रे असे अनेक सहकारी उपस्थित होते. मंगलमूर्ती मोरया. सांगलीचे आराध्य दैवत श्री गजाननाच्या कृपेने गतवर्षीप्रमाणे यंदाही कृष्णामयी महोत्सव आपल्या सर्वांचे लाडके महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सर्व टीमच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत भव्य आणि दिव्य असा हा सोहळा सुसंपन्न आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे. त्याचा लाभही घ्यायचा आहे. एक मोठं आयोजन जसं आज हरिद्वारला, अयोध्याला, आळंदीला, नाशिकला ज्या पद्धतीनं महाआरती आता सुरुवात झालेली आहे त्या पद्धतीचाच एक आरतीचा सोहळा देखील इथं होणार आहे. कृष्णामयीचं पूजनही होणार आहे. वेगवेगळे यज्ञ, होम, हवन सगळे होणार आहेत. अनेक संत, महंत, सत्पुरुष देखील इथे येणार आहेत. सर्व क्षेत्रातील सर्व पक्षाचे राजकीय नेते देखील इथे येणार आहेत. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा देखील इथं असणार आहे. म्हणजे हा सोहळा एक गेल्या अनेक 50-100 वर्षाच्या इतिहासात आपल्याला बघायला मिळाला नाही. अशा पद्धतीचा हा सोहळा ह्या सांगलीच्या आपल्या नागरिकांनी सर्व सहकुटुंब, सहपरिवार, मित्रपरिवार आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा की जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात या सोहळ्याची खूप चांगली एक प्रकारची चर्चा व्हायला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं नदीचं स्वरूप आहे तिथं देखील अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. या कार्यक्रमाला आम्ही जवळजवळ खूप जण यामध्ये कष्ट घेणार आहोत. महेंद्रभाऊ चंडाळेंच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहोत. कारण का त्यांचं प्लॅनिंग हे आजचं नाही, गेल्या वर्षी संपल्या सुरू झालेलं आहे. पण त्या प्लॅनिंगमध्ये आम्ही आत बसणार, त्याला जे लागेल ते सगळं सहकार्य करणार. खूप चांगलं आयोजन हे होणार आहे. नागरिकांना, सर्व भाविक भक्तांना माझी नम्र विनंती आहे की आपण ह्या कार्यक्रमाचा लाभ कृपया सोडू नका. खूप आनंद घ्या, आनंद घ्या, आनंद घ्या. 2025चा कृष्णामयी उत्सव हा अतिशय यशस्वीपणे पार पडला. खूप चांगल्या पद्धतीचा एक देखणा महोत्सव सांगलीकरांना बघायला मिळाला. त्याचाच आता 2026 साली 27 जानेवारीपासून 2 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव त्या ठिकाणी सांगलीतील कृष्णा काठावर होतोय. कृष्णामयीच्या काठावर तीरावर होतो. तर एक नक्कीच सगळ्यांच्या आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी आज एवढं सांगू इच्छितो, सांगलीकर
आणि जनतेला की एक चांगला असा देखणा उत्सव आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी आज ह्या प्रमुख कार्यक्रमासाठी ज्यांचे कष्ट आणि परिश्रम झालेत ते आमचे मित्र महेंद्र भाऊ चंडाळे, आमचे मार्गदर्शक नितीनराजे शिंदे, त्याचबरोबर मनोहर काका सारडाजी, विजयदादा कडणे आणि सर्वच असणारा त्यांचा आदरणीय कोटणीस महाराज यांचा सगळ्यांचा सहभाग एक अतिशय त्यामध्ये उत्स्फूर्तपणे आहे. आम्ही सगळेजण या कार्यक्रमासाठी उत्साहाने येतोय. आपणही सगळे या, आपल्या कुटुंबातल्या सर्व मंडळींना त्या ठिकाणी आणि नातेवाईकांना बोलवा की जेणेकरून आपली सांगली किती चांगली आहे आणि किती उत्तमपणे आपण सांगलीमध्ये कार्यक्रम ठेवतो हे सगळ्यांना बघायला मिळावं. एवढंच मी आज आपल्या सगळ्या माध्यमांच्या निमित्तानं विनंती करतो. सांगलीचं आराध्य दैवत गणरायाला वंदन करून कृष्णामाई चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करीत या ठिकाणी अत्यंत आनंद होतोय की मागच्या वर्षी आपण ज्या पद्धतीनं कृष्णामाईच्या यात्रेचं म्हणजे सांगलीकरांच्या यात्रेचं आयोजन केलं त्याचं संपूर्ण अहवाल पुस्तिका त्याचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी हिज हायनेस श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आला. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आपल्या सांगलीची संस्कृती या ठिकाणी जोपासत आपण तो यात्रेचा सोहळा अत्यंत मनोभावी पूजा करून पार पाडला. तो सोहळा अत्यंत उत्साहात पुन्हा एकदा तिथीनुसार आलेल्या दिनांकापासून म्हणजेच येत्या 2026च्या जानेवारी 27 तारखेपासून ते फेब्रुवारीच्या 1 तारखेपर्यंत आपण सर्व सांगलीकरांनी या ठिकाणी तो सोहळा पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये कृष्णामाईच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे. या ठिकाणी आपण मागच्या वर्षी अत्यंत अल्प कालावधीत आयोजन झाल्यामुळे फक्त एकाच घाटाचा समावेश करीत हा सोहळा पार पाडला होता, परंतु यंदा आपण तिन्ही घाट म्हणजे सांगलवाडीचा जो त्रिशूल घाट आहे तोही घाट यामध्ये सम्मिलित करून घेतलेला आहे. तसेच आपल्या परमपवित्र स्वामी समर्थ घाट ज्या ठिकाणी आपले चांगली 2 मंदिर आहेत, आपल्या बबलू हत्तींचं त्या ठिकाणी समाधी स्थळ आहे, याचं सुद्धा आपण यामध्ये सम्मिलित करून घेतलेलं आहे. सुशोभीकरणाचं काम हे आपण अत्यंत प्लॅनिंग पूर्वक केलेलं आहे. त्यामध्ये एका ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवतोय, खालच्या ठिकाणी आपण 12 बलुतेदारांचा इतिहास दाखवतोय आणि तसंच आपण कृष्णामाईच्या घाटावर म्हणजे सांगलीकर मिळून यात्रा साजरी करतोय असा हा पूर्ण त्या ठिकाणचा देखावा आहे. देखाव्यामध्ये आपण अत्यंत मनोभावी त्रिशूल घाट जे आहे त्या ठिकाणी आपण केदारनाथाची प्रतिकृती उभी करतोय, जेणेकरून या कृष्णामाईच्या घाटावरून समोरच्या बाजूला पाहत असताना आपल्याला असं वाटणार की आपण कदाचित केदारनाथांना दर्शन घ्यायला आलोय की काय. इतकं सुंदर आयोजन यामध्ये केलेलं आहे. या सर्व कार्यक्रमानिमित्त मी सांगलीकरांना एक आवर्जून आवाहन करू इच्छितो की आपण ज्या पद्धतीनं इतर पाहुणे मंडळींच्या मित्रमंडळींच्या गावी जाऊन यात्रा जत्रा करतो, त्या ठिकाणी प्रसादाचा आनंद घेतो, त्याच पद्धतीनं सर्वांनी आपापल्या घरी कृष्णामाई प्रती नैवेद्य बनवून आपल्या सहकारी मित्र सवंगडी नातेवाईक यांना बोलून तो आनंद द्यावा, तो आशीर्वाद घ्यावा आणि चांगल्या पद्धतीने हा सांगलीचा सोहळा ही सांगलीची यात्रा साजरी करावी एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. यंदाचा उत्सव 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये गणपती पंचायतन, आपली सांगलीची महापालिका आणि इतर अनेक संस्थांनी आम्ही जॉईंट मीटिंग घेतली आणि त्याच्यापासून ठरवलेलं आहे सगळ्यांनी याच्यात पार्टिसिपेट करायचं. त्याचप्रमाणे सांगलीच्या नागरिकांनी सुद्धा याच्यात जोरशोर से पार्टिसिपेट करिए. आणखीन हा कार्यक्रम असा सक्सेसफुल करा की ऑल इंडिया हे रजिस्टर झालं पाहिजे की कृष्णा नदीचा ही जी यात्रा आहे ही साधीसुधी नाही, कारण कृष्णा नदी इज नॉट ए स्मॉल नदी. ही सुद्धा गंगेसारखी अनेक स्टेट्समधून जाते. आणखीन इट कॅरीज इट्स ओन वेट इन ऑल इंडिया. तेव्हा ह्याची यात्रा आणि उत्सव हा जागतिक फेमला पोचावा इतक्या जोरशोरने सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा
अशी माझी विनंती आहे.